ठाकरे आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। अमित ठाकरे यांच्या काल नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांनी अनावरण केलं होतं। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांची बाजू घेऊन एक ट्विटरवर पोस्टही केलेली होती। आणि या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वीच अमित ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेतलेली होती। शिवरायांच्यासाठी माझ्यावर जर एफआयआर दाखल होत असेल तर त्याचा मला अभिमान असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलं होतं। आणि याच पत्रकार परिषदेच्या दरम्यान त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी मी जाणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर आता हे दोन्ही भाऊ भेटत आहेत। या भेटीबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, अमित ठाकरेंनी आधीच सांगितलं होतं की ही भेट होणार आहे, मात्र या दोघांची भेट का नेमकी होती, कुठल्या पार्श्वभूमीवर होती? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, एका कौटुंबिक सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी अमित ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आहेत, ज्यामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना एक कौटुंबिक सोहळ्याचं निमंत्रण देणार आहेत। डिसेंबरमध्ये हा सोहळा असणार आहे आणि त्यासाठी अमित ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आहेत। दुसरं म्हणजे ज्या प्रकारे आपण बघितलं, नवी मुंबईमध्ये काल अमित ठाकरे हे गेले, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याचं कुठेतरी समर्थन आदित्य ठाकरेंनी केलं आणि या सगळ्या प्रकरणावर सुद्धा आपण चर्चा आदित्य ठाकरे यांच्यासोबत करणार असल्याचं अमित ठाकरे यांनी सांगितलं। त्यामुळे एकतर कौटुंबिक सोहळ्याचं निमंत्रण आणि या सगळ्या विषयाची चर्चा याबाबत बोलण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी अमित ठाकरे आदित्य ठाकरे यांची भेट घ्यायला मातोश्रीवर आले आहेत। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।